अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं आज सूप वाजलेलं आहे आणि आपल्यासोबत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार प्रवीण स्वामी आहेत. सर, आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं सूप वाजलेलं आहे. एकूणच हे अर्थसंकल्पीय अधिवेशन बऱ्याच दिवसाचं होतं, परंतु पाहायला गेलं तर औरंगजेबाज, त्याची कबर, त्याच्यानंतर बरेच अनेक मुद्दे या अधिवेशनामध्ये गाजले. कसं बघता याकडे? या अधिवेशनाकडून महाराष्ट्राच्या जनतेला माझ्यापेक्षा जास्त अपेक्षा होत्या, कारण निवडणुकीच्या नंतर झालेलं हे पहिलं मोठं अधिवेशन, 3.5 आठवड्याचं अधिवेशन. या अधिवेशनामध्ये महायुतीच्या सरकारनं त्यांच्या वचननाम्यामध्ये, संकल्पनाम्यामध्ये अनेक गोष्टीची आश्वासनं दिली होती. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देणे, वीज बिल माफ करणे, शेतकऱ्याची कर्जमाफी करणे, युवकांना रोजगार देणे, व्यवसाय उभे करणे, अशा अनेक मोठ्या मोठ्या आश्वासनांची मांदियाळी त्या संकल्पनाम्यामध्ये होत्या. परंतु हे जे अधिवेशन झालेलं आहे, अर्थसंकल्पीय अधिवेशन झालेलं आहे, आकडे मोठे दिसतात, पण प्रत्यक्षात तिथं शेतकऱ्यांना काही मिळाल्याचं दिसत नाही, वीजमुक्ती मिळाल्याचं दिसत नाही, युवकांना रोजगाराचा प्रश्न तसाच कायम आहे. यासह अनेक गोष्टी ज्या महाराष्ट्राच्या जनतेच्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्यापेक्षा इथं कशाची चर्चा झाली? औरंगजेबाच्या उदात्तीकरणावरनं सभागृहामध्ये गोंधळ झाला. 2-2 दिवस सभागृहाचं कामकाज स्थगिती झाली. मला असं वाटतं की त्या मुद्द्यावर औरंगजेबाचं उदात्तीकरण कुणी करत असेल तर तो प्रश्न सरकारमध्ये तुम्ही 1 मिनिटामध्ये मिटला असता. परंतु छत्रपती शिवरायांचा अपमान करणारे, शंभूराजांचा अपमान करणारे आज मोकाट आहेत. त्या मुद्द्यावर अनेक दिवस सभागृह बंद पडलं तरी चालेल, कारण ते आमच्या महाराष्ट्राची अस्मिता आहे. आणि ती अस्मिता कुठेतरी त्यांच्यावर अनेक वर्ष अनेक लोक बोलत आहेत. त्यांच्याविषयी काही न होता औरंगजेबाच्या उदात्तीकरणावर जेव्हा हे सभागृह अनेक वेळा बंद पडतं, ही खरं तर महाराष्ट्रासाठी अतिशय खेदजन्य बाब आहे असं म्हणता येईल. तुम्ही उमरगा मतदारसंघामधनं येता, तिथले अनेक प्रश्न, विविध प्रश्न आहेत, त्याच्या समस्या आहेत. मोठा हायवे, मोठे रस्ते तुमच्या इथून जात आहेत. त्या संदर्भात काही लक्षवेधी मांडण्याची तुम्हाला संधी मिळाली, त्याविषयी काय सांगाल? कुठले प्रश्न आता तुमच्या मतदारसंघामध्ये, विविध प्रश्न जे भेडसावत आहेत? मी उमरगा लोहारा तालुक्याचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आमची जी विधानसभेतली आयुधं आहेत, जी संकल्पावरील चर्चा असेल, 293 असेल, अभिभाषणाला वर चर्चा असेल, याच्या माध्यमातून त्या ठिकाणचे MIDCचे प्रश्न असतील, भूकंपग्रस्त आमच्या तालुक्यामध्ये भूकंपग्रस्त गावं जास्त आहेत, त्यांचं पुनर्वसन, त्यांच्यासाठी मोठा निधी उपलब्ध करून देणे, त्याचसोबत राष्ट्रीय महामार्गांचे प्रश्न आहेत, त्याचसोबत आमच्या विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक विविध विकास कामांची चर्चा त्या ठिकाणी मी केलेली आहे, मागणी केलेली आहे. अनेक मंत्र्यांच्या भेटी त्या संदर्भामध्ये घेतलेल्या आहेत. विधानसभेमध्ये आमचे मतांमध्ये भेद जरी असले तरी मंत्री महोदयांना आम्ही आमच्या भागातल्या अडचणी समजावून देऊ आणि त्यांच्याकडून आमच्या भागातल्या विकास कामासाठी निधी त्या ठिकाणी उपलब्ध करून घेऊ. मी शिक्षक असल्याने शिक्षण क्षेत्रातल्या अनेक बाबतीमध्ये मागण्या केल्या. त्यामध्ये मंत्री महोदय, मी लक्षवेधी देखील मांडलेली होती. महाज्योती अभियानमध्ये जे विद्यावेतन कमी होत आहे त्याचं उत्तरही मिळालेलं आहे, परंतु ते समाधानकारक नाही. पुढं अर्धा तास चर्चेसाठी मी मागणी केलेली आहे. माझा शेवटचा प्रश्न आहे, सुषमा अंधारे यांच्यावरती आज हक्कभंग आणलेला आहे. कसं बघता? विरोधकाला नामोहरम करण्याचा प्रयत्न कुठेतरी सत्ताधारी करते असं वाटतं तुम्हाला? आता विरोधकांवर हक्कभंग आणणं, त्यांच्यावर कारवाया करणं, आता हे कशाचं प्रतीक आहे? इथं जनतेने इतकं मोठं बहुमत दिलेलं आहे असं ते म्हणतात. हे जनतेनं दिलेलं आहे, EVMनं दिलेलं आहे की काय, कसं, तो प्रश्न अनुत्तरित आहे. अशा पद्धतीनं विरोधकांवर कारवाई होत असेल तर जनता पाहत आहे.
आज कुणाल कामरा जो आहे तो एक विडंबनकार आहे आणि विडंबनकाराची परंपरा महाराष्ट्राला खूप वर्षापूर्वीची आहे. विडंबनकाराला खरं तर त्यांच्या विडंबनातून काय घ्यायचं आहे यापेक्षा त्याला मारणं, ठोकणं, त्याला तोडा फोडा म्हणणं, त्याचे कार्यालय फोडणं किंवा त्या संदर्भात दुसरं कोणीतरी काही व्यक्त करत असेल तर त्याच्यावर कारवाई करणं हे कुठेतरी विचार करण्यासारखी बाब आहे. नक्कीच तुम्ही आमशी संवाद साधल्याबद्दल धन्यवाद. हे होते प्रवीण स्वामी. मी गुणवंत दांगा, DRV न्यूज, मुंबई.